नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण एक्झरसाइजसाठी स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ हा व्यायाम पाहिला. त्याबरोबर सूर्यनमस्कार पाहिले. आपण योगासनं कशा पद्धतीने करावीत तेही पाहिलं. आयुर्वेदाप्रमाणे आरोग्याची व्याख्या अशी आहे: समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे आपलं शरीर जरी स्वस्थ असलं तरी त्याबरोबर प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन हे सुद्धा प्रसन्न असायला हवं. आणि हे जर प्रसन्न राहिलं तर मग सार्वदेहिक आपल्याला आरोग्य चांगलं मिळतं आणि आपण आरोग्य संपन्न राहतो. मग त्यासाठी आपल्याला मेडिटेशन हे आपण ज्याप्रमाणे एक्झरसाइज हा आपल्या शारीरिक क्षमतेसाठी आपण उपयोगात होतो, त्याप्रमाणे मानसिक क्षमता, आत्मिक समाधान यासाठी आपल्याला मेडिटेशनची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळं मेडिटेशन म्हणजे काय? नेमकं मेडिटेशन म्हणजे शरीर मन हे आपल्याला स्थिर करणं आणि शरीर मन स्थिर करून शांत राहणं, एखाद्या ऑब्जेक्टवर आपण केंद्रित राहणं, त्या पद्धतीनं आपण मन एकाग्र करणं. अशा पद्धतीनं जर मेडिटेशन आपण केलं, ध्यान केलं, तर ध्यानामुळं आपल्याला निश्चितपणे फायदे होतात. तर आपण जर ध्यान व्यवस्थित केलं तर त्यामुळे आपला स्ट्रेस हार्मोन कमी होतो, त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो, मन शरीर शांत राहते, आपली एकाग्रता वाढते, मानसिक संतुलन चांगलं राहतं, मानसिकदृष्ट्या आपण फिट राहतो, झोप आपल्याला शांत लागते, त्याबरोबर आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, आपली अँझायटी, डिप्रेशन कमी होतं आणि ब्लड प्रेशर आपल्याला जर जादा निर्माण होत असेल तर ते स्थिर राहण्यासाठी मदत होते. आणि ब्लड प्रेशर स्थिर राहिल्यामुळं आपल्या हृदयाचा पण ताण कमी होतो. पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला वाढतं, मनामध्ये निगेटिव्हनेस कमी होतो, नवीन काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्यामध्ये उमेद निर्माण होते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पण आपली ताकद वाढते. अशा दृष्टीनं आपण जर मेडिटेशन व्यवस्थित करत आलो तर आपल्याला मन, बुद्धी आणि शरीर सक्षम राहते. त्याबरोबरच आपण एक्झरसाइज करत असताना एंडोर्फिन रिलीज होतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. त्याप्रमाणे आपला स्ट्रेस कमी झाला, मेडिटेशनमध्ये सुद्धा आपला स्ट्रेस कमी होतो आणि मन शांत होतं आणि वेदना पण कमी होण्यासाठी मदत होते. मेडिटेशनमध्ये मन शांत झालं की आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन पण कमी होतं आणि इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये वेदना कमी होतात, झोप शांत लागते. अशा पद्धतीनं आपण जर मेडिटेशन व्यवस्थित केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आपण बसलेल्या अवस्थेमध्ये किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये मेडिटेशन करू शकतो. मेडिटेशन करत असताना श्वसनाचा वापर करून आपण मेडिटेशन करू शकतो किंवा आपल्या शरीराचं अवयवाचं ध्यान करून आपण मेडिटेशन करू शकतो किंवा एखाद्या मंत्राचं पठण करून आपण मेडिटेशन करू शकतो. मंत्रामध्ये आपण ओमचा उच्चार करू शकतो किंवा गायत्री मंत्राचा जप करू शकतो, सोहमचं ध्यान करू शकतो किंवा ओम शांती महामृत्युंजय जप किंवा लोका समस्ता सुखिनो भवन्तु हा मंत्र आपण घेऊन मेडिटेशन करू शकतो. ज्याला जो आवडेल त्या पद्धतीनं त्यांना मंत्र घ्यायला हरकत नाही. आपण आता मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत. मेडिटेशनमध्ये आपण सुरुवातीला श्वसनावर ध्यान केंद्रित करणार आहोत आणि श्वसनावर ध्यान केंद्रित करून आपण अवयवावर पण ध्यान केंद्रित करणार आहोत. अवयव ध्यानाबरोबर आपल्या युनिव्हर्सलमधली शक्ती आपल्या मेंदूमध्ये प्रवेशित झालेली आहे आणि ती शक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कशा पद्धतीने संचयित होत आहे ते आपण पाहणार आहोत. त्याबरोबरच आपण मंत्रपठण करणार आहोत आणि मंत्रपठणानंतर आपण शेवटी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. अशा पद्धतीनं मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं ते आपण प्रत्यक्षात पाहूया. मेडिटेशनसाठी आपण पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय थोडेसा अंतर, दोन्ही हात शरीरापासून लांब, टाचा आतल्या बाजूला, चंपे बाहेरच्या बाजूला, हाताची तळवे आकाशाकडे, मान, पाठ, कंबर सगळे अवयव जमिनीवर टेकलेले, कुठेही ताण नाही. मान एका बाजूला घ्या, उजवीकडं किंवा डावीकडे, आणि संत श्वसन घ्या, संत श्वसन करा.
श्वसनावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. 4 आकड्यामध्ये श्वसन आत घ्या. 8 आकड्यामध्ये श्वसन उच्छ्वास टाका, बाहेर टाका. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घेत असताना आपले पोट वर जाते याच्याकडे लक्ष द्या. श्वास बाहेर सोडताना पोट खाली येते याच्याकडे संपूर्ण लक्ष द्या. अशा पद्धतीनं आपण कुठेही ताण नको, कपाळावर वाटी नको, मुखामध्ये जीभ सैल ठेवा. संपूर्ण शरीर सैल, कुठेही ताण नको. आणि ज्या ठिकाणी ताण जाणवत असेल त्या ठिकाणी संपूर्ण शिथिलीकरण करा. शांत श्वसन घ्या. पूर्ण श्वासावर लक्ष. श्वासाबरोबरच आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मेंदूवर घ्या, आपल्या तालूवर घ्या. तालूच्या ठिकाणी या मनाने संपूर्ण लक्ष तालूच्या ठिकाणी केंद्रित करा. आणि आपली युनिव्हर्सल ऊर्जा आपल्या मेंदूवर कार्य करत आहे. त्याचा प्रकाश माझ्या मेंदूमध्ये जाणवत आहे. तो प्रकाश आपण अवयदानाबरोबर आपल्या तालूपासून ते नखाच्या टोकापर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. तालूच्या ठिकाणी या. तालू, कपाळ, नासिका, नाकाचा शेंडा, ओठ, हनवटी, कंठ, छाती, छातीचा पिंजरा, पोट, पोटाचा खड्डा, नाभी, कंबर, त्यानंतर शिवणीपर्यंत या. यात पुन्हा आपण ताळूच्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाठीमागच्या बाजून प्रवास करणार आहोत. टाळू, डोक्याचा पाठीमागचा भाग, मान, मानेचे मणके, पाठ, पाठीचे मणके, कंबर, कंबरेचे मणके, माकडहाड आणि शिवणीपर्यंत. यानंतर आपलं संपूर्ण लक्ष डावा खांदा, डावा दंड, कोपर, मनगट, तळहात आणि हाताची बोटे. यानंतर उजवा खांदा, उजवा दंड, कोपर, मनगट, तळहात, हाताची बोटे. यानंतर आपलं संपूर्ण लक्ष डावा खुबा, डावा खुब्याचा सांधा, मांडी, गुडघा, पिंडरी, गोटा, टाच आणि तळपाय. यानंतर आपलं संपूर्ण लक्ष उजवा खुबा, खुब्याचा सांधा, मांडी, गुडघा, पिंडरी, गोटा, टाच आणि तळपाय. अशा पद्धतीनं संपूर्ण शक्ती आपल्या मेंदूपासून ऊर्जा आपल्या पायाच्या नखापर्यंत आलेली आहे. ऊर्जेचं वहन झालेलं आहे. तीच ऊर्जा आपण लक्ष पुन्हा उजव्या पायाच्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि उलटा प्रवास करायचा आहे. आपलं लक्ष उजवा पायाचा तळपाय, गोटा, टाच, पिंडरी, गुडघा, मांडी, खुबा, उजव्या पायाचा खुब्याचा सांधा. त्यानंतर आपलं लक्ष डावा पाय, डावा तळपाय, टाच, गोटा, पिंडरी, गुडघा, मांडी, डावा पायाचा कंबर, खुब्याचा सांधा. त्यानंतर डावा हात, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदा. पुन्हा उजवा हात, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदा. यानंतर पुन्हा आपलं लक्ष शिवणीवर घ्या आणि पुढच्या बाजून प्रवास आपला करायचा आहे. शिवणी, ओटीपोट, बेंबी, यानंतर छातीचा पिंजरा, कंठ, हनवटी, नासिका, डोळ्यामध्ये भूमध्य आणि तालूपर्यंत. पुन्हा आपलं लक्ष शिवणीवर पाठीमागच्या बाजून प्रवास करायचा आहे. शिवणी, त्रिकास्ती, कंबर, कंबरेचे मणके, पाठ, पाठीचे मणके, मान, मानेचे मणके आणि डोक्याचा पाठीमागचा भाग. अशा पद्धतीने आपण ताळूपर्यंत आलो आहे. आता आपण मंत्र ध्यान करणार आहोत. मंत्रामध्ये
आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र घेऊ शकता किंवा आपल्या परमात्म्याचं ध्यान करू शकता। आपण परमात्म्याचं ध्यान करूया। हे परमात्मा, कृपया समागच्छ सर्व रूपानि दर्शयत मम हृदये प्रविश्य मम सहस्रास्त्रे प्रतिष्ठ। हे परमात्मा, कृपया समागच्छ सर्व रूपानि दर्शयत मम हृदये प्रविश्य मम सहस्रास्त्रे प्रतिष्ठ। माझा परमात्मा माझ्याजवळ आलेला आहे। त्यांनी मला माझ्या एक क्षिप्त देवतेचं दर्शन दिलेलं आहे। त्या परमात्म्यानं माझ्या हृदयामध्ये स्थान ग्रहण केलेलं आहे। हृदय सिंहासनावर विराजमान झाले आहेत। त्यांनी संपूर्ण माझ्या मेंदूवर त्यांचंच अधिष्ठान आहे। संत श्वसन, संत श्वसन। यानंतर आपण मूलाधार चक्राच्या ठिकाणी जाणार आहोत। सप्तचक्रांचे ध्यान करणार आहोत। मूलाधार चक्र आपल्या शिवलीच्या ठिकाणी या। त्यानंतर आपण स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी या। स्वाधिष्ठान चक्र ओठपोटामध्ये आहे। त्यानंतर बिंबीच्या ठिकाणी या। त्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे। त्यानंतर हृदयाच्या ठिकाणी या। त्या ठिकाणी अनाहत चक्र आहे। घशाच्या ठिकाणी या। त्या ठिकाणी विशुद्ध चक्र आहे। दोन डोळ्यांच्या भूमध्याच्या ठिकाणी या। त्या ठिकाणी आज्ञा चक्र आहे। आणि पुन्हा आपला प्रवास तालूपर्यंत आपल्या सहस्रार चक्राच्या ठिकाणी अवयव ध्यान करायचं आहे। आणि संपूर्ण अधिष्ठान माझ्या परमात्म्याचं माझ्या शरीरावर आहे। संत श्वसन। येणारा श्वास थंड आहे, बाहेर जाणारा श्वास गरम आहे, याची अनुभूती घ्या। संत श्वसन। संपूर्ण लक्ष श्वासावर। श्वास घेत असताना माझे पोट वर जाते, श्वास सोडत असताना माझं बोट खाली येत आहे, यावर लक्ष केंद्रित करा। यानंतर आपण ग्रॅच्युएट करणार आहोत। लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु। माझ्या मेडिटेशनमधून माझं पूर्ण शरीर शुद्ध झालेलं आहे। माझी सप्तचक्र शुद्ध झालेले आहेत। माझं मन, आत्मा, इंद्रिये शुद्ध झालेले आहेत। मी व्याधीमुक्त झालेलो आहे। मी व्याधीमुक्त आहे। संपूर्ण जग पण व्याधीमुक्त आणि सुखी राहू दे। लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु। शांत श्वसन। यानंतर दोन्ही पाय हलवा, दोन्ही हात हलवा, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात जवळ घ्या। एका कुशीवर व्हा, डाव्या कुशीवर कोपर टेका, उठून बसा। दोन्ही हात एकमेकांच्या चोळा, दोन्ही हात डोळ्याच्या समोर घ्या। आपल्या डोळ्याच्या पटीमधून बाहेरच्या सूर्यशक्तीची अनुभूती घ्या। सावकाश डोळे उघडा। आपल्या डोक्यावरून, मानेवरून, सर्व अंगावरून हात फिरवा। आपण मेडिटेशन केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना शांतता मिळते आणि आपण निरोगी संपन्न जीवन जगू शकतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।